नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, परत आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. ती रांगोळी आहेत बॉर्डर रांगोळी पॅचेस. रेडीमेड बॉर्डर रांगोळी पॅचेस कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. मैत्रिणींनो, जी A4 साईजची OHP शीट आहेत, त्या OHP शीटला मी 10-10 इंचावर असं आधी मार्क करून घेतलेलं आहेत आणि त्याचे 2 भाग करून घेतले आहेत सेम साईजचे. असे मी 5 प्रकारचे काप्स करून घेतलेले आहेत, कट्स करून घेतले आहेत. त्यानंतर आता आपल्याला बॉर्डर बनवायची आहेत. वेगवेगळ्या टाईप्समध्ये मैत्रिणींनो बॉर्डर असतात. आपण आता एक वेगळी पद्धत बघणार आहोत. तेव्हा जे काप्स आपण केलेले आहेत ते वेगळे मध्ये बॉर्डर आपल्याला तयार करायची आहेत. एक सलग मोठी बॉर्डर तयार न करता त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून ती आपल्याला कुठे पण ठेवता येते अशी बॉर्डर तयार करायची आहेत. तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही एक सलग बॉर्डरसुद्धा करू शकता, पण मला वेगवेगळ्या कलरमध्ये करायची होती आणि आपल्याला ती बॉर्डर कोणत्याही ठिकाणी ठेवता आली पाहिजे असं मला पाहिजे होतं, म्हणून मी वेगवेगळ्या कट्समध्ये ते केलेले आहेत. तेव्हा आपण प्रत्येक कट्सला पहिल्यांदा ग्लू लावून घ्यायचं आहेत. जे आपले प्रमाण आहेत 50% त्यानुसार आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि प्रत्येक कट्सला ग्लू पहिला लेअर लावून घ्यायचा आहे. असे मी वेगवेगळ्या कलर्समध्ये केलेले आहेत. ग्रीन कलर आहेत, येलो कलर आहेत, पिंक कलर आहेत, ऑरेंज कलर आहेत. पहिली लेअर अशी सगळ्या यांना करून घ्यायची आहेत. त्यानंतर सेम प्रोसिजर दुसऱ्या लेअरमध्ये पण करायची आहेत. हे सगळं करताना आपण रांगोळी टाकल्यानंतर त्या रांगोळीला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती रांगोळी व्यवस्थित चिटकेल, म्हणून तिला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहेत. आणि सेम प्रोसिजर ही दुसऱ्या लेअरला देखील आपण करत आहोत. बॉर्डर रांगोळी ही मैत्रिणींनो आपण दरवाजासमोर ठेवू शकतो, पाटाच्या भोवताल आपल्याला ठेवता येईल. आपल्याकडे कोणते प्रोग्राम असेल, केळवण असेल, तेव्हा आपण पाटाच्या भोवताल किंवा संक्रांतीचा प्रोग्राम असेल तेव्हासुद्धा आपण डेकोरेशनसाठी या बॉर्डर्स रांगोळी चांगल्या आपण यूज करू शकतो. आणि ही आपली रांगोळी म्हणजे नेहमीकरता झालेली आहे. नेहमीकरता आपण तिचा केव्हा पण उपयोग करू शकतो. तेव्हा अतिशय उपयुक्त अशी रेडी रंगोली पॅच मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. असे अनेक वेगवेगळे डिझाईन्स मी रेडी रंगोली पॅचेसचे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असते. तेव्हा नक्की एकदा माझ्या चॅनलला भेट द्या आणि माझ्या चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला रेडी रंगोली पॅचेसचे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळेल. आता हा आपला दुसरा लेअर सुरू आहे. त्यानंतर दुसरा लेअर त्याला एकदम 1-2 तास तरी चांगलं वाळू घालायला ठेवायचं. बघा, सगळे आपले रेडी झालेले आहेत आणि ते ड्राय झाल्याशिवाय आपण त्याच्यावर दुसरी स्टेप करायची नाही, पूर्णपणे ड्राय झाल्याशिवाय. आणि बघा, आता आपले सगळे हे ड्राय झालेले आहेत. आता मी नेक्स्ट स्टेप करत आहेत ती ॲक्रेलिक पेंट रांगोळीने आता मी ती रांगोळी बनवत आहेत. तर पिंक कलरवर आपल्याला व्हाईट कलर खूप सुंदर दिसतो, तेव्हा मी व्हाईट कलरमध्ये ही रांगोळी पेंट करत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणींनो मी पेन्सिलनी एक डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे आपल्या हाताने. त्यानंतर त्या डिझाईनवर बरोबर मी ॲक्रेलिक व्हाईट कलरच्या पेंटनी पेंट करत आहेत. अशी ही आपली व्हाईट कलरची रांगोळी आपण इथे तयार करत आहोत. आणि याला अजून परत एक वेगळी डिझाईनसुद्धा तुम्ही देऊ शकता. मी सिंपल डिझाईन दिलेली आहेत, मला ही आवडली तर मी ही दिलेली आहे. तुम्हाला
जसं वाटेल तसं तुम्ही डिझाईन याच्यावर देऊ शकता. अशी हे बॉर्डर रंगोली आपण आज बनवत आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, खूप सुंदर उपयुक्त असलेली ही रांगोळी पॅचेस आहेत. तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की हे रांगोळी पॅचेस बनवायला शिका. त्यानंतर हे झाल्यानंतर मी येलो कलरचं घेतलं. येलो कलरवर व्हाईट कलर सूट नाही होत, व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे मी याच्यावर ब्राऊन कलर घेतला आहे. ब्राऊन कलरने खूप सुंदर दिसते आहेत येलो कलरवर आणि सेम डिझाईन आहेत, सेम डिझाईन बनवलेली आहेत. तेव्हा आपण ब्राऊन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन म्हणून रांगोळीचं असं एक ब्राऊन कलर आणि एक व्हाईट कलर असं आपण जुळवून ठेवू शकतो. बॉर्डरला, दरवाजासमोर किंवा देवघरासमोर कुठे पण आपण ही रांगोळी उपयोगात आणू शकतो. तेव्हा मैत्रिणींनो, ही रांगोळी खूप महत्त्वाची आहे. आता बघा, ही जी ब्राऊन कलरची डिझाईन आपण बनवत आहोत, ही झाल्यानंतर आपल्याला सेम याच कलरचे पूर्ण कॉर्नरला, दोन्ही कॉर्नरला डॉट्स द्यायचे आहेत. आता ग्रीन कलरवर सुद्धा आपण ब्राऊन कलर दिला आहेत. बघा, आता आपले हे रेडी झाले आहेत कंगोरे. याच्यावर आपण व्हाईट कलरचे डॉट्स देत आहेत. ज्या डिझाईन व्हाईट्स कलरनी आहे त्याच्यावर व्हाईट कलरचे डॉट आणि ज्या डिझाईन्स ब्राऊन कलरचे आहेत त्याच्यावर ब्राऊन कलरचे डॉट्स दिलेले आहेत. रेडी रंगोली पॅच ही अतिशय उपयुक्त अशी कला आहेत, आर्ट आहेत. तुम्हाला जर शिकायचं असेल तर याचे नवीन नवीन व्हिडिओ बघा आणि घरी एक छोटासा व्यवसायसुद्धा तुम्ही हा करू शकता. जेणेकरून ही रांगोळी तुम्हाला आली तर तुम्ही ही रांगोळी बनवून तुम्ही याचा बिझनेससुद्धा करू शकता. खूप सुंदर ही रांगोळी बनते. बघा, तर आता दुसऱ्या ह्याला आपल्याला ब्राऊन कलरचे द्यायचे आहेत. पहिले आपले व्हाईट कलरचे कंप्लीट झाले आहेत. आता आपल्याला द्यायचे आहेत ब्राऊन कलरचे डॉट्स. आणि जेव्हा मी हे डिझाईन तुम्हाला जुळवून दाखवते किंवा ठेवून दाखवते एखाद्या ठिकाणी, तेव्हा ती खूप सुंदर दिसते. रेडी रांगोळी बनवल्यानंतर जे छोटे छोटे काप स्कर्ट्स असतात त्याच्यापासून सुद्धा आपण काही वेगवेगळे पॅचेस तयार करतो, काही करू शकतो. जसं ही साईज जर आपल्याला मोठी रांगोळी काढायची असेल तर ह्या साईजमध्ये आपल्याला कट्स आपले शिल्लक राहतात, तेव्हा आपण त्याच्यामधून सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आपण तयार करू शकतो. चला तर मग आपला ही रेडी रांगोळी तयार झाली आहे.